भगवान श्री कृष्ण के जीवन चरित्र पर आधारित महानाट्य संभवामि युगे युगे का आगाज सोमवार को हुआ। भगवान श्री कृष्ण की अगाध लीलाओं का दर्शन कराने वाले इस महानाट्य के पहले शो के उद्घाटन अवसर पर इस्कॉन के चेयरमैन अजय गोयंका, उनकी पत्नी सुश्री गोयंका, विधायक विवेक पाटिल, एडवोकेट मनोज भुजबल, जयेश मेहता, शेका पक्ष के तालुका सचिव नारायण घरत, शहर सचिव नगर सेवक नितिन पाटिल, कार्यालयीन सचिव काशीनाथ पाटिल, प्रवक्ता सुभाष देशपांडे, कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, सचिव मुकुंद म्हात्रे, श्री विजया दुर्गा सांस्कृतिक मंडल के उपाध्यक्ष जयंत देसाई, युवा नेता विजय काले आदि सहित शेका पक्ष के पदाधिकारी एवं दर्शक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर अजय गोयंका ने महानाट्य की दूसरी सीरीज के लिए विधायक विवेक पाटिल को धन्यवाद दिए। मैं अभिनंदन करता हूं माननीय श्री आमदार साहब का, जिन्होंने ये इतना सुंदर प्रयोग जो करते रहे हैं आप सभी तक को कृष्ण से जोड़े रहने का, और यही प्रयत्न जो है अंतर्राष्ट्रीय कृष्ण भावना संघ, जिसको आप सभी इस्कॉन के नाम से जानते हैं, दैट इज इंटरनेशनल सोसाइटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, जिसकी स्थापना हमारे संस्थापक गुरु श्रील प्रभुपाद जी ने 1966 में न्यूयॉर्क अमेरिका में की थी अपने गुरु के आदेश से, कि इस कृष्ण भावना को जो है सिर्फ भारत तक में नहीं रखना है, इसको पूरे विश्व में इसका संदेश देना है। और ये उन्हीं का प्रयत्न था, कृष्ण की कृपा थी कि वो पूरे विश्व को कृष्ण भावना के साथ जोड़ सके। वहीं विजया दुर्गा सांस्कृतिक मंडल के उपाध्यक्ष जयंत देसाई ने संभवामि युगे युगे के बारे में उपस्थितों को जानकारी देते हुए विधायक विवेक पाटिल को धन्यवाद दिए। उन्होंने कहा कि विधायक विवेक पाटिल ने आने वाली पीढ़ी को भगवान श्री कृष्ण के चरित्र के बारे में जानकारी देने हेतु और उनका प्रबोधन करने हेतु जो प्रयास किया है वो वास्तव में सराहनीय है। या प्रयोगामध्ये आपण आता पाहणारच आहात की जवळजवळ 200 कलाकार, जनावरं, त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञान या सर्वांचा वापर करण्यात आलेला आहे, ज्यामुळे या प्रयोगाचा प्रतिप्रयोग खर्च हा जवळजवळ 12 लाख रुपयांपर्यंत होतो। जर रसिक प्रेक्षकांच्याकडून उदंड प्रतिसाद मिळाला तरच ही मालिका यशस्वी होऊ शकते। आज पाटील साहेबांनी ज्या वेळेला पुन्हा या मालिकेसाठी आम्हाला आमंत्रण दिलं आणि जो विश्वास व्यक्त केला, त्यावेळेला त्यांची योजना हीच होती की मागच्या वेळेला ज्या लोकांनी हे नाटक पाहिलं नाही किंवा त्यांच्या प्रति ज्या लोकांनी येऊन आग्रह केला की जर तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर ह्या मालिकेचं आयोजन करा, आणि म्हणून त्यांनी या मालिकेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आपण अनेक उत्कंठावर्धक क्षण या मालिकेचा अनुभवणार आहोत। उदाहरण सांगायचं झालं तर नुकतीच दिवाळी पार पडली। ज्या कारणासाठी हे दिवाळीचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे नरकासुर वध। हा नरकासुर वध आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवणार आहात, आणि ही मालिका, हे महानाट्य जे आहे ते नुसतं पाहायचं नाहीये तर ते अनुभवायचं आहे। आइए हम भी एक झलक देखते हैं इस महानाट्य की। या रुक्मिणीशी तुझी गाठ आहे, तुला स्वयंवरात भाग घेण्याचा अधिकार नाही हे स्पष्ट बजावून परत जाण्याची सूचना सभ्य भाषेत केली तरी तू निर्लज्जासारखा थांबलास आणि सर्वांच्या समक्ष आम्हा भोजांची कुलशोभा असणाऱ्या रुक्मिणीचं हरण केलंस। गवळटा, नीचा, तू कुठवर जाशील रे? या रुक्मीचं तुला द्वंद्वाचं उघड आव्हान आहे। असेल धाडस तर सरळ द्वंद्वासाठी उतर मंडलात। तुला भोज कन्येला न्यायचंच असेल तर माझ्या मृतदेहावरूनच न्यावं लागेल।
इस दौरान कुछ दर्शकों ने जो प्रतिक्रियाएं दी वो भी काफी असरदार है। कलाकृती खूपच सुंदर आहे आणि आजच्या युगामध्ये नवीन पिढीसाठी खूप आवश्यकता आहे की त्यांना इतिहास सगळा माहीत व्हावा आणि ह्या माध्यमातून जे करतात प्रयोग तो खरोखर कौतुकाचा प्रयोग आहे। आमदार विवेक पाटील यांनी दुसऱ्यांदा ही संधी पनवेलकरांना उपलब्ध करून दिलेली आहे, त्याबद्दल थोडंसं त्याची आवश्यकता होती कारण मध्ये 3 वर्ष गेली, बऱ्याच वेळेला बघता आलं नाही, नंतर त्याची माहीत झाली। ते जे चुकले त्यावेळेला प्रयोग होण्यामध्ये त्यात आनंद ह्या प्रयोगात घेतला। एकंदरीत हे महानाट्य पाहताना तुम्हाला काय जाणवतं? आम्ही मॅक्झिमम प्रयत्न केलेला आहे की जे कलाकृती होती ते छोटे छोटे सगळे प्रसंग पुन्हा एकदा सगळे आपल्या समोर उभे केले आणि आपण जे वाचतो आणि प्रत्यक्ष पाहतो यामध्ये पण खूप तफावत। ज्यांनी हा प्रयोग पाहिलेला नाही त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश आहे किंवा काय आवाहन कराल तुम्ही? एकदा तरी जरूर पाहावाच प्रयोग प्रत्येकाने आणि यांना दाद द्यावी। जी कलाकृती एवढी प्रचंड मेहनत करून ती उभी केली कलाकृती, तर सर्वांनी त्याला दाद द्यावी, जास्तीत जास्त प्रमाणात पाहिलं जावं। बहुत सरस प्रयत्न, बहुत सरस नाटक। આવું નાટક મારી લાઈફમાં ફર્સ્ટ ટાઈમ જોઈ રહ્યો છું અને આજે જે રિયાલિટી જે દેખાઈ રહી છે ને આજના જે યુગમાં માણસોને જે જોવું જોઈએ, જે જાણવું જોઈએ, એ બહુ સરસ રીતે આમાં દર્શાવવામાં આવેલું છે। કૃષ્ણ ભગવાનની જે કંઈ બી એના જીવનની અંદર જે કંઈ બી ઘટનાઓ કહીએ કે જે કંઈ બી દ્રશ્યો ઘટનાઓ જે હતી એ બધી આવા દ્રશ્યો દ્વારા જે બતાવવામાં આવી છે બહુ જ એકદમ સાચું લાગે છે, એકદમ સરસ રીતે દર્શાવેલું છે। આ નાટક 2 વાર આવી ગયો અહીંયા પનવેલમાં, એટલા માટે અમે હું આજ પહેલી વાર જોઉં છું પણ બહુ સરસ રીતે ભજવાયેલું છે અને મેં પહેલી વાર નથી જોયું એનો મને અફસોસ થાય છે। શું આહવાન કરીશ તમે પબ્લિકના માટે? પબ્લિકે એકવાર જરૂર આ નાટક જોવું જોઈએ, આવી અને અહીં આગળ જરૂર આવીને જોવે એવી અમારે હું બધા આગળ અપેક્ષા રાખું છું। ભલે આ નાટક મરાઠી ભાષામાં રહ્યું તો પણ આજે લોકોને ગુજરાતી જે બી માણસો સમજશે જોશે એ લોકોને આ બધી જે બી એમણે જોયેલું છે એ બધું એમાં એમને ખ્યાલ આવશે। જે કૃષ્ણ ભગવાનની જે કંઈ લીલાઓ બધી છે એમાં ખ્યાલ આવશે। थँक्यू। कसं वाटलं? नाटकाचा पूर्वार्ध आपण पाहिलेला आहात, कसं वाटतं एकंदरीत नाटक? आपण जे टेलिव्हिजनवर पाहतो म्हणजे ज्या श्रीकृष्णाच्या लीला म्हणा, त्याचे खेळ म्हणा, ते ॲक्च्युली आता आपल्याला प्रत्यक्षात म्हणजे कलाकारांच्या रूपात आपल्याला म्हणजे लाईव्ह बघायला मिळतं। हा एक चांगला एक्सपिरियन्स आहे। म्हणजे लोकांना पण म्हणजे जे आता कम्प्युटरच्या युगात श्रीकृष्णाबद्दल नाही माहिती लोकांना, म्हणजे तरुण पिढीला पण म्हणावं, पण ते आता आपल्याला या नाटकामुळे आपल्या समोर म्हणजे कळतं, आपल्याला लाईव्ह आहे त्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की हा आपण जे टी व्हीत बघितलेलं हा ते पण असंच होतं। म्हणजे त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे म्हणजे लाईव्ह दाखवण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न आहे। त्याच्यामुळे म्हणजे तरुण पिढीला पण श्रीकृष्णाबद्दल माहिती होती, कारण ॲक्च्युली तरुण पिढी ह्या काळापासून म्हणजे ह्या गोष्टींपासून खूप दूर चाललेली आहे, त्यांना माहिती नाही आहे म्हणजे आपल्या गीतेत आपल्या धर्मात काय सांगितलेलं आहे, धर्मापासून दूर गेलेल्या गोष्टी त्यांना कळू लागल्यात आता। हा चांगला प्रयत्न आहे त्यांचा। आजकालची पिढी जास्ती कार्टून्सकडे वळलेली आहे, त्यांना इंटरनेट चॅटिंग फेसबुक अँड ऑल ह्याची जास्ती त्यांच्याकडे त्यांचा ओढ जास्ती आहे, पण ह्या ज्या सांस्कृतिक गोष्टी आहेत त्या आजकाल मुलांना मिळत नाही आहेत बघायला। सो हा एक त्यांचा खूप एक चांगला मार्ग आहे की या संभवामी युगे युगे या कार्यक्रमातून मुलांना की जे महाभारत म्हणजे भगवद्गीता आपली काय सांगते यातून जे काही ज्ञान आहे ॲक्च्युली त्या श्लोकाद्वारे मुलांना कळायला पाहिजे। आणि हा एक जो इंटरनेट हा एक भाग आहे, इंटरनेट खूप चांगला आहे, असं त्याच्यात वाईट असं काहीच नाही आहे, पण इंटरनेटमुळे मुलं नक्की कोणत्या मार्गाकडे वळतात हा त्यातून महत्त्वाचा इश्यू आहे। सो मुलांनी आपल्या संस्कृतीकडे बघायला पाहिजे। पाश्चात्य संस्कृती पाहिजेत पण त्या आपण कितपत आपल्या स्वीकारायला पाहिजेत त्याच्यावर मुलांचा डिपेंड आहे। म्हणजे आपली संस्कृती खूप चांगली आहे इतर संस्कृतींपेक्षा, सो मुलांनी याच्याकडे जास्ती वळायला पाहिजे। बरं, ज्या लोकांनी हा प्रयोग आजपर्यंत पाहिलेला नाही अशा तरुण मुलांसाठी किंवा तरुण मुलींसाठी तुझा काय संदेश आहे की तू आवाहन करशील? ॲक्च्युली हा प्रयोग मी सुद्धा पहिल्यांदा पाहते। माझ्या फ्रेंडनी मला सांगितलं की खूप छान आहे, तिने लास्ट टाइम बघितलेला, सो तिने मला सांगितलं की तू पहा खूप चांगला आहे। सो मी आता अर्धा पाहिलेला आहे, खूप छान वाटतंय मला बघून आणि सगळ्यांनी पाहायला हवं आहे। कुल मिला के संभवामी युगे युगे के माध्यम से नई पीढ़ी को संदेश देने का विधायक विवेक पाटिल का प्रयास वाकई में प्रशंसनीय है।